नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताच होमस्टाईल कुकिंगमध्ये। आज आपण बनवणार आहोत पनीर छोले पुलाव। रोजच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं आणि झटपट बनणारं असं हवं असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कुकरमध्ये आपण हा पुलाव बनवून घेणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये तेल घालून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये खडे मसाले घालून घेणार आहोत। त्यामध्ये 1 तमालपत्री, 1 चमचा जिरे, 1 इंच दालचिनी, 2 वेलची आणि 3 लवंगा घेतलेल्या आहेत। त्या तेलामध्ये घालून घ्यायच्या आणि त्यामध्ये एक मोठा कांदा मी लांबडा चिरून घेतलेला आहे, तो घालून घेऊया। कांदा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत। कांदा भाजलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि हा व्यवस्थित मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। मसाले घालायच्या वेळी रेकॉर्डिंग चालू नव्हतं त्यामुळे रेकॉर्ड नाही झालं, पण यामध्ये आपण पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा बिर्याणी मसाला आणि मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये छोले घालून घेणार आहोत। तर इथे मी 1 वाटी शिजवलेले छोले घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी पनीर घेतलेलं आहे। पुलाव बनवताना आपण जर कच्चे छोले वापरले तर ते कधी शिजतात कधी शिजत नाहीत, म्हणून आपण इथे शिजवलेल्या छोल्यांचा वापर केलेला आहे। आता यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया। तर इथे मी बिर्याणी तांदूळ 15 ते 20 मिनिट भिजत ठेवले होते आणि आता ते यामध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया। तांदूळ भाजल्यामुळे पुलाव शिजल्यानंतर छान सुट्टा मोकळा होतो। आता यामध्ये थोडासा तळलेला कांदा, पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कांदा आणि पुदिना ऑप्शनल आहेत, नाही घातले तरीही चालतं, पण फ्लेवर खूप छान येतो पुलावला म्हणून मी घातलेला आहे। आणि आता यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे। पाणी नेहमी गरमच वापरायचं आणि जास्त पाणी नाही लागणार कारण आपण तांदूळ भिजवून घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही तांदळाच्या डबल किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी वापरा। जर भात सुट्टा हवा असेल तर थोडंसं कमी पाणी वापरायचं आणि यामध्ये आपण तूप घालून घेतलेला आहे अर्धा चमचा। व्यवस्थित मिक्स करून आता झाकण लावून घेऊया आणि 1 शिट्टी झाल्यानंतर बारीक गॅसवर 8 ते 10 मिनिट हा पुलाव शिजवून घेऊया। पुलाव शिजत आहे तोपर्यंत आपण त्यासोबत लागणारा रायता बनवून घेऊया। तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे, त्यामध्ये पाव चमचा पिंक सॉल्ट, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि हे व्यवस्थित फेटून घेऊया। फेटून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। आपल्याला थोडंसं पातळ करायचं आहे हे दही, कारण बुंदी घातल्यानंतर ते परत घट्ट होतं। व्यवस्थित फेटून झालं की त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला पुदिना घालायचा, ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, आणि बुंदी घालून घ्यायची आहे पाव वाटी आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पुदिना घातल्यामुळे असं छान रिफ्रेशिंग वाटतं रायता, त्यामुळे मी घातलेला आहे। तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आपला बुंदी रायतासुद्धा बनून तयार झालेला आहे। तर बघू शकता एकदम मस्त रायता झालेला आहे। आता आपण पुलाव शिजलाय की नाही ते बघून घेऊया। वाह, एकदम मस्त सुवास येत आहे पनीर छोले पुलावचा, खूपच मस्त आणि छान शिजलेला आहे। बघू शकता एकदम मस्त आणि सुट्टा झालेला आहे, असं एकदम जास्त शिजलाय असंही नाही झाला आणि जास्त ड्रायही झालेला नाही आहे। बघू शकता खूप मस्त झालेला आहे। आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि कांद्याच्या स्लाइस ठेवून घेऊया। बघू शकता एकदम मस्त पनीर छोले पुलाव बनून तयार झालेला आहे। चवीला तर अप्रतिम लागतोय आणि सोबत बुंदीचा रायता, वाह मस्तच, एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे हे। तुम्ही टिफिनलाही देऊ शकता आणि लंच किंवा डिनरमध्ये सुद्धा 1 पॉट मील म्हणून मस्त ऑप्शन आहे हा। तर तुम्हाला ही पुलावची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा
आणि तुम्हीसुद्धा ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच झटपट बनणाऱ्या आणि चटपटीत रेसिपीसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.